सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। महाराष्ट्रातील गोरक्षण कायद्याच्या नावाखाली कुरेशी समाजाच्या पारंपरिक व्यवसायांवर बंदी आणि विविध अतिरेकी संघटनांकडून समुदायाच्या व्यापाऱ्यांवर होणारे हल्ले, मॉब लिंचिंग आणि समुदायाचा छळ यामुळे कुरेशी समाज आता न्यायासाठी रस्त्यावर उतरला आहे आणि त्याला राज्यस्तरीय आंदोलनाचे स्वरूप आले आहे। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरुची शहरात कुरेशी समाजाच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र कुरेशी समाज संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदार, ठाणेदार आणि नगर परिषद अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले। यावेळी कुरेशी समाजातील हजारो लोक उपस्थित होते। कुरेशी समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसह पारंपरिक मांस व्यवसायाच्या संरक्षणासाठी धोरणात्मक उपाययोजना राबवण्यासाठी ठाणेदार, अंजनगाव सुरजी, तहसीलदार, नगरपालिका प्रशासन यांना निवेदन सादर करण्यात आले। या आंदोलनाला महाराष्ट्र कुरेशी समाज संघर्ष समितीच्या वतीने मोठ्या संख्येने लोकांनी पाठिंबा दिला। यावेळी शहरातील विविध पक्षांचे नेते, सामाजिक लोकप्रतिनिधी आणि कुरेशी समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनी जमावाकडून होणारी मारहाण, गोरक्षकांकडून होणारे अनावश्यक हल्ले आणि लूटमार, कायदेशीर अडथळे, परवाना प्रक्रियेत होणारा विलंब, पोलीस कारवाई, वाहतुकीत अडथळा आणि समाजाच्या पारंपरिक व्यवसायावर होणारे अन्याय, दंड याबद्दल तहसील प्रशासनामार्फत महाराष्ट्र सरकारकडे लेखी तक्रारी केल्या आहेत। या निवेदनात असा इशाराही देण्यात आलाय की महाराष्ट्र सरकारने कुरेशी समाजाच्या मागण्यांवर तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर कुरेशी समाजाकडून तीव्र निषेध आणि तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, अफसर शेख, अमरावती। शासनाने कुरेशी समाजाविरुद्ध हा जो गोवंश वध कायदा निर्माण केला, त्यात अशा बऱ्याचशा तरतुदी आहेत ज्या फार अन्यायकारक आहेत, ज्या कायद्यात नसतानाही त्यांचं इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न करत आहेत। जसं की गोवंश हे सिद्ध न असताना सुद्धा समजा तो कधी म्हशीचं मांस जरी घेऊन जात असेल तरी या समाजातील लोकांवर कित्येकदा त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज हा काही विशिष्ट समाज हा जो एका समाजावर घातक प्रकारे अन्याय करत आहे, त्याचं आज हे फलित आहे की या समाजाने ठरवलं आहे की कोणत्याही प्रकारचा व्यवसायच करायचा नाही। मात्र हा व्यवसाय न करणे हा काही पर्याय नाही। शासनाने याचा निश्चित विचार करायला पाहिजे, कारण हा समाज हा 2 वेळा काम करून कमावणारा समाज आहे। यांना पर्यायी व्यवस्था सुद्धा शासनाने तशी उपलब्ध करून दिली पाहिजे, तेव्हाच या कायद्याचं त्यांनी अंमलबजावणी करायला पाहिजे, असं माझं मत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.